प्रेग्नन्सीमध्ये ना लाडू खाण्याचे खूप सारे फायदे असतात. त्याच्यापैकी हे आहे ड्रायफ्रूटचे लड्डू. तुम्ही सुकामेवा असाही खाऊ शकतात, भिजवून खाऊ शकतात किंवा मग लाडू बनवला ना त्याचा काय फायदा असतो, आपण भिजवलेलं तर खाणारच आहोत, बट आपण जेव्हा डॉक्टर व्हिजिटकडे जातो किंवा नॉर्मल आपण कुठे वॉकला जातो, दिवसभरातून विसर पडला तर आपण एक लाडू पटकन तोंडात टाकला की आपल्याला दिवसभराची छान एनर्जी मिळते. त्यासोबत आपण आणि आपल्या बाळासाठी सुद्धा आपल्याला छान अशी दिवसभरातलं न चुकता असं आपल्याला न्यूट्रिशन मिळतं. तर मी आहे इथं सेकंड ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सीच्या, आणि इथं मी आता जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. त्याच्यासाठी मी इथं एक बाउल घेतलेली आहे आणि ह्या बाउलचा अंदाज घेऊन आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स इथं मेजर करायचे आहेत. इथे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ना, हे काही थोडं कमी आणि जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत. तर इथं आता माझी मुलगी उठलेली, कारण मॉर्निंगलाच मी हे लाडूचं काम करून घेऊ असं ठरवलेलं, पण आता बघू कितपत काम होतं. ती उठल्यावर तिला हगी बग्गी द्यावी लागते. त्याच्यानंतर मी पुन्हा लागले माझ्या कामाला. इथं आपण काजू, बदाम आणि त्याच्यानंतर हे अक्रोड घेतलेले आहेत. इथं हे अक्रोड थोडेसे आपल्याला अर्ध्याहून थोडेसे कमी घ्यायचे आहेत आणि काजू बदामसुद्धा आपल्याला ॲज इक्वल घ्यायचे आहे वाटीभर. आणि इथं मी या सीड्स घेतलेल्या आहे. या कसल्या सीड्स आहे, याचे फायदे काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आधी आपण अंदाज बघून घेऊया की काय काय किती किती घ्यायचं आहे. हे आहे सूर्यफुलाच्या बिया, आणि हे बघा आपण नॉर्मली दिवसभर तो आठवण करून तर काही खाणार नाही आहेत. मग एकदा हे लाडू बनवून ठेवलेत ना की बरोबर आपल्या दिवसभरात आपल्या जे पण आपल्या शरीराला न्यूट्रिशन पाहिजे ते बरोबर पोहोचतं. त्याच्यानंतर मी तर हे मनुके घेतलेले आहेत. हे ह्या कलरचे मनुके आहेत आणि ब्लॅक कलरचे रेझिन्स असतात ना, किशमिश, ते सुद्धा खूप जास्त चांगले असतात, पण मी ते भिजवून खाते त्याच्यामुळे हे खाल्ले जात नाही. म्हटलं चला मग लाडूमध्ये आपण ॲड करूया. तर त्याच्यानंतर मी ते घेतल्या मस्कमेलनच्या सीड्स, आणि ह्या सीड्स आहेत ना आपण असं नाही खात, किंवा मग मुखवाससुद्धा तुम्ही बनवू शकता. मी मुखवास पण बनवलेला, त्याची पण रेसिपी टाकलेली आहे मी यूट्यूबच्या शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या सीड्स आहेत ना, थोडं याचं प्रमाण वाटीपेक्षा अर्ध वाटी किंवा थोडं अर्ध्याला अर्ध घेऊ शकतात. आणि इथं ना मी काही हे म्हणजे सोललेले पिस्ता आणलेले, आणि हे काही पॅक पिस्ता होते. तर सोललेले जे आहेत ना ते थोडंसं त्याला खारसटपणा कमी आहे, आणि आपल्या प्रेग्नन्सीमध्ये ना असंही आपल्याला सॉल्ट कमीच खायचं असतं, त्याच्यामुळे हे मी इथे यूज करणार आहे पिस्ता. आणि त्याच्यानंतर ही डेट्स आहेत, खजूर, ही काळी खजूर घेतलेली आहे मी, आणि ही आपल्याली एअरटाईट पॅक अशी ही बरणी घेतलेली आहे. तर इथं माझा सगळा अंदाज मोजून झालेला आहे. तुम्ही बघू शकतात मी आता काय काय घेतलं आहे. काजू, बदाम, पिस्ता, खसखससुद्धा घेतलेली आहे, इलायची घेतलेली आहे, मस्कमेलन, पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड आणि मनुके, आणि खजूर पण घेतलेली आहे. आणि इथं इलायची मी का घेतली आहे, कारण इलायचीने आपल्याला लाडूला छान असा टेस्ट छान येते. त्यामुळे इथं ना या गोष्टी सगळ्या आवर्जून काढा. आणि याचं काही खूप मेजरमेंटचं काही आपलं टेन्शन नसतं. तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथं ना आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही आहोत, त्याच्याऐवजी आपण खजूर वापरणार आहोत. तुम्ही सीड किंवा सीडलेस आणू शकता. सीडलेस आणली तर खूप उत्तम होतं, कारण बिया काढण्यात खूप वेळ जातो. हे सर्व आपल्याला या खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे, आणि बस आपल्याला खजूरचंच पासून गोडवा त्याच्यात ॲड करायचा आहे. आणि इथं मी खोबरंसुद्धा घेतलेलं आहे 1 वाटी, आणि हे सुद्धा असं छान असं गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचं. आणि हे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फक्त 1 चमचा तूप इथं आपल्याला इनफ आहे. आणि हे ना मी असं कुटून घेतलेलं काजू बदामसुद्धा त्याच्यात फ्राय करायचं आहे. नॉर्मल गोल्डन कलर किंवा छान स्मेल आला ना तर बस हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे जे काही घेतलं आहे ते सगळं ह्या टायमाला आपल्याला 1 चमचा तूप ॲड करून इथं सर्व काही फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, यामध्ये ना सनफ्लावर सीड्स टाकले मी. याच्यात विटॅमिन ई आणि फॉलिक ॲसिड असतं, जे की आपल्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि हाडांसाठी खूप चांगलं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पंपकिन सीड आपण ॲड केलं. याच्यामध्ये झिंक असतं, मॅग्नेशियम, आणि रोगप्रतिकारशक्ती पण खूप वाढवतं, आणि याच्यामध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं. आणि त्याच्यामध्ये आपण तीळसुद्धा जे ॲड करणार आहोत, तर तिळामध्ये ऑलरेडी कॅल्शियम भरपूर असतं. आणि हे सगळं काही आहे ना याच्यात आपल्याला म्हणजे फायदाच फायदा आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी जसे बनवले तसे जरी बनवलेत ना तरी तुम्हाला काहीच घाबरायचं काम नाही. हे अगदी पौष्टिक आहे. आणि मेन म्हणजे मला हा लाडू प्रकार का आवडतो ड्रायफ्रूटचा, कारण लहान मुलांना पण म्हणजे असं आपण नॉर्मली दिले ना हातामध्ये 1-2च गोष्टी खाणार. माझ्या मुलीला तर फार नाटकं असतात तिचे ड्रायफ्रूटच्या बाबतीत. मी काय करते, सरळ हे लाडू नेहमी बनवलेले असतात माझ्या घरी, त्याच्यामुळे नाही मी झटकीपट बनवते, थोडेच बनवतो, म्हणजे आपल्याला ताजे पण खात येतात. आणि माझ्या मिस्टरांना पण सकाळी मी ग्रीन टीसोबत 1 लाडू देऊन देते, किंवा त्यांना सकाळी मूड नसला तर टिफिनमध्ये 1 लाडू टाकून दिला तरी त्यांच्याही पोटात जातं. कारण होतं काय, आपण थोडंफार खात असतो, पण हजबंड त्यांना ह्या गोष्टी
म्हणजे सकाळी जातात, टिफिन घेऊन जाणार, येणार रात्री जेवण करणार. मग ड्रायफ्रूट वगैरे ह्या गोष्टी त्यांच्या डाएटमध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे मी काय करते, हे लाडू नेहमी बनवते आणि हे लाडू मला खूप छान जमतात. त्याच्यामुळे झटकीपट बनवून टाकते. आता तुम्ही बघू शकता इथं आपण हे सगळं काही छान असं मस्त शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मी एकावर एक टाकून आता हे सगळं असं मिक्सअप करून देणार. जेणेकरून म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत तिथं मी पिस्ता काय केलं, दळलेलाच नाही आहे, असंच थोडं कुटून घेतलं, कारण थोडंसं क्रंच पण छान वाटतो लाडूंमध्ये. आणि कधी-कधी मी काय करते, की थोडं बारीक क्रश करते, म्हणजे मुलगी काय ते काढत नाही ते, हा एक फायदा असतो. पण लाडू हे म्हटले ना थोडंसं क्रंच राहू देत आणि हे मी थोडं साईडला काढून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला वरून थोडंसं ॲड करून त्याचं छान बाइंडिंग पण होतं. आणि आपण इथं गूळ आणि साखर नाही वापरला आहे, कारण ते गुळाचं काय असं पाक सुकायचं भीती असते आणि साखर आपल्याला अवॉइड करता जेवढी येईल तेवढी करायची. लास्टला मी ते विलायची पावडर टाकत आहे. आणि होतं काय ना, की आपण खजूरसुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट असते प्रेग्नन्सीमध्ये. मग इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेला असला आणि त्याच्यानंतर ही खजूर जी आहे ना, अशी हाताने पण मोकळी केली चालते, कारण थोडी सॉफ्टच असते ती. आणि किंवा मग आपण चाकूने काढून घ्यायची. आणि ही लास्टला आता मी काय करणार, मिक्सरमध्ये छान मिक्सीमध्ये ही थोडीशी दळून घेणार आणि खूप छान अशी बाइंडिंग होऊन जाते. आणि खजूरला ऑलरेडी खूप चिकटपणा असतो ना, त्याच्यामुळे लाडूचं जे मिश्रण आहे ते छान असं बाइंड करून ठेवतं, म्हणजे लाडू अगदी छान वाळले जातात. तर आता इथं आपल्याला सुद्धा हे सुद्धा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तुपामध्येच. आता तुम्ही बघू शकता तुपामध्ये छान केलं ना, अजून ती सॉफ्ट होते आणि सॉफ्ट झाली तर आपलं लाडूचं मिश्रण त्याला घट्ट धरून ठेवणार. आणि हे याचा अंदाज तुम्ही काय नाही, मी 2 वाटी घेतलेलं आणि जर मला लागलं ना तर मग अजून मी करून घेते. त्याच्यामुळे यात असं काही पाक किंवा काय बिघडण्याची भीती नसते. त्याच्यामुळे हे लाडू खूप छान जमतात मला आणि अवश्य तुम्हालाही छान जमतील. आता मी तर ते जे आपण खजूरचं थोडंसं फ्राय हे करून घेतलं ना तुपामध्ये, ते इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि शक्य तेवढं मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स करून घेईल आणि याच्यातने जेवढे बनतील लाडू तेवढे बनवेल आणि जर कमी पडलं तर अजून आपण याच्यात खजूर ॲड करून द्यायचं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सगळे हे लाडू बांधून घेतलेले आणि एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून तुम्ही ते डब्बा वर पण ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतात. अशा प्रकारे मी प्रेग्नन्सीचे हे छान असे न्यूट्रिशियस लड्डू तयार केलेले आहे आणि तुम्ही येता जाता केव्हाही खाऊ शकता. दिवसातून ॲटलीस्ट 2 खाल्ले तरी इनफ आहे. मग तुमच्या डॉक्टर व्हिजिट असो, कुठं फिरायला असो किंवा अर्जंट कुठं जायचं असेल तर आपला डाएट चुकणार नाही आणि आपल्या योग्य बाळाला आणि आपल्या शरीराला छान असं न्यूट्रिशन दिवसातून मिळूनच राहणार आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये.